पक्ष फोडण्याची डॉक्टरेट पवार साहेबांकडेच आहे। पक्षफोडीचे भीष्म पितामह शरद पवार आहेत असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय। झी24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीमध्ये त्यांनी पवारांवर हा निशाणा साधलाय। राजकारणाचं घडी विस्कटली आहे, त्याला जबाबदार तुम्ही आहात असा तुमच्यावरती वारंवार आरोप केला जातो त्यांच्याकडनं। हे जे घडलंय सगळं पक्ष फोडण्याचा राजकारणाचा आरोप तुमच्यावरती लागतो किंवा हे सगळे आरोप हे बाकी कोणी त्यात रोल असेल मला माहिती आहे, पण तुम्ही टार्गेट आहात त्याच्यावर। फोडण्याची डॉक्टरेट या महाराष्ट्रामध्ये कोणाकडे? 1978 पासनं डझनभर पक्ष फोडण्याचा अनुभव आणि डझनभर फॅमिलीज फोडण्याचा अनुभव हा पवार साहेबांकडेच आहे ना। याचे भीष्म पितामह तर पवार साहेबच आहेत। आत्ता या दोन पक्षांमध्ये जे घडलेलं आहे, देवेंद्र फडणवीसची काय अवकात आहे पक्ष फोडण्याची? आत्ता जे घडलेलं आहे त्यांच्या वैयक्तिक महत्वाकांक्षा आणि परिवाराच्या महत्वाकांक्षेने घडलं आहे। उदाहरणादाखल सुरुवात कुठनं झाली? जर उद्धव ठाकरे आमच्यासोबत निवडून आल्यानंतर मुख्यमंत्र्याच्या खुर्चीच्या मोहापायी महाविकास आघाडीसोबत गेले नसते, ते घडलंच नसतं। ती घटनाच याला कारणीभूत आहे। पण उद्धवजींची महत्वाकांक्षा मुख्यमंत्री बनण्याची होती, त्यांनी आम्हाला सोडलं। त्यानंतर उद्धवजींची महत्वाकांक्षा वाढली आणि माझ्यानंतर माझा मुलगा झाला पाहिजे अशी महत्वाकांक्षा आली आणि त्यात एकनाथ शिंदेंसारख्या जमिनीवरच्या नेत्याचं सफोकेशन सुरू झालं, खच्चीकरण सुरू झालं आणि त्यातनं आपल्या अस्तित्वाची लढाई लढण्याकरता एकनाथ शिंदे बाहेर पडले। ते बाहेर पडले तर आम्ही सोबत घेतलं। आम्ही तर काही भजन करायला आलो नव्हतो। आम्हाला जर संधी मिळाली तर आम्ही त्यांना सोबत घेतलं। ती स्थिती आपल्याला एनसीपीत पाहायला मिळते। एनसीपीमध्ये 30 वर्ष अजित पवारांनी पवार साहेबांचा राईट हँड म्हणून पक्ष चालवला आणि अचानक त्यांच्या हे लक्षात आलं की प्रत्येक घटनेमध्ये पवार साहेब निर्णय करतात, मागे हटतात, त्यांना विलन बनवतात आणि हळूहळू त्यांची प्रतिमा कापण्याचं काम चाललं आहे। आणि त्यांच्या लक्षात आलं की आता या पक्षात मला फ्युचर नाही आहे, कारण पवार साहेबांनी ठरवलं आहे की सुप्रियातांना पुढे न्यायचं आहे, त्यांना नेता करायचं आहे, त्यांच्या आधी पक्ष द्यायचा आहे, त्यांना संधी मिळाली तर मुख्यमंत्री करायचं आहे। त्यावेळी आपल्या स्वतःच्या अस्तित्वाकरता अजित पवारांना बाहेर पडावं लागलं।